लाडकी बहीण योजना आता हे बँक खाते चालणार नाही। लाडकी बहीण योजनेचा हप्ता याच बँकांमध्ये येणार। या योजनेचे सगळे हप्ते तुम्हाला आले असतील किंवा 2 हप्ते आले असतील किंवा 3 हप्ते आले असतील आणि आता पुढच्या हप्त्याच्या तुम्ही प्रतीक्षेत असाल। पुढचा हप्ता म्हणजे जो वाढवून 1500 वरून 2100 करण्यात आला आहे, तो मिळवण्यासाठी मात्र आता काही निवडकच खाते असावे लागणार आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी कोणते खाते चालणार किंवा कोणते खाते चालणार नाही यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले 150 वरून हा हप्ता 2100 करण्यात आला आहे आणि डिसेंबरचे 2100 रुपये हे लवकरच भेटतील, पण त्यासाठी काही निवडक बँकेतच महिलांचे खाते असणे आवश्यक आहे। तुम्हाला जर आधीचे हप्ते आले असतील मात्र आता जी बँकेची नवीन लिस्ट आहे त्यामध्ये तुमची पूर्वीची बँक नसेल तर मात्र तुम्हाला तुमचं बँक खातं बदलावं लागणार आहे। याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती आम्ही या व्हिडिओतून सांगणार आहोत। लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या बँकेत येणार किंवा तुम्हाला काही हप्ते आले असतील, हे हप्ते डीबीटीच्या म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात जमा झाले। डीबीटीद्वारे पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एकाच बँक खात्याला तुमचा आधार लिंक करावा लागतं। काही महिलांनी मात्र फार पूर्वी खाते खोलले तेच आधारला लिंक आहे। काहींनी अर्जंट पोस्टाचे खाते खोलले तर काहींचे SBI, ICICI, महाराष्ट्र ग्रामीण बँक यामध्ये खाते आहेत आणि आधार लिंक करून घेतले। आता बँकेबाबतीत वेगळा निर्णय घेतला आहे। काही बँक खाते आता चालणार नाहीत, काही रद्द होणार आहेत, पण तुमचे खाते कोणते आहे हे चेक करा। तर डीबीटीद्वारे तुमचे खाते आधारला लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचे आहे। चेक करायचे ते 2 मिनिटात समजून घ्या। तुम्हाला गुगलवर सर्च करायचं UIDAI आणि पहिल्या UIDAI वर या लिंकवर क्लिक करायचं। नंतर भाषा निवडायची, नंतर स्क्रोल करून आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचे। त्याखाली बरेच ऑप्शन्स आहेत, त्यापैकी आधार लिंकिंग स्टेटस म्हणजेच बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक करून आधार लॉग इन करून आधार नंबर टाकून कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन विथ OTP वर क्लिक करायचे। जो मोबाईल नंबर कनेक्ट आहे त्यावर एक मेसेज येतो म्हणजे OTP येतो, तो OTP टाकायचा आणि बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक करायचे। लगेच तुम्हाला दिसेल कोणते खाते आहे आणि ते ॲक्टिव्ह असायला पाहिजे तरच तुम्हाला पुढचे हप्ते येतील। जर इनॲक्टिव्ह असेल तर बँकेत जाऊन ते ॲक्टिव्ह करून घ्यावे। कोणते खाते चालणार? ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत, ज्या खाजगी बँका आहेत परंतु त्यांना IFSC कोड आहे, ज्या बँकांकडे आधार DBT